पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे पण असं कसं कुणाला तडकाफडकी काढू शकतात नोकरीवरून? तेच तर मला पण कळत नाही असं का करतात। सकाळी उठलो आणि मेल दिसला ग की ऑफिस मधनं 2 दिवसात काही लोक कमी करणार आहेत ते, आणि कोणाकोणाला करणार आहेत याची लिस्ट उद्यापर्यंत शेअर करतील। आई ऐकल्या ना माझ्या पायाखालची जमीनच सरकली ग। शंतनू ठीक आहे, ते लिस्ट डिक्लेअर झालेली नाही ना अजून? हा भाऊ बरोबर बोलतायत, आणि तुझं नाव त्या लिस्ट मध्ये असेलच कशावरून? आणि नसेल कशावरून? हो ना, गेले 2 महिने लेट मार्क्स पण मिळालेत त्याला, आणि परफॉर्मन्स पण एवढा काही खास नाहीये। अरे देवा, म्हणजे त्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर नाव असणार ह्याचं। हे काय चाललंय तुम्हाला दोघींचं? त्याला धीर द्यायचा का त्याचं खच्चीकरण करायचं? नाहीतर काय, एरवी भांडत असता, आणि आता सेम नोटवर का बोलताय तुम्ही? अरे तसं नाही, हे बघ पिलू, पिलू बी पॉझिटिव्ह, हा नको काळजी करू बाळा। हा हो, सगळं छान होईल। शंतनू, जोवर तुला दुसरी नोकरी मिळत नाही ना तोवर आपण सगळे मिळून मॅनेज करू शकतो, डोंट वरी। हो ना, आणि हे बघ आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, हा बाळा नको काळजी करू। हा सगळं नीट होईल, रडू नको, स्माइल। शंतनूचा जॉब नाही गेला तर चांगलंच आहे, पण गेला तर काय करेल रे तो? काय करेल म्हणजे? उत्तम शिक्षण दिले त्याला आम्ही, त्याने जरा मेहनत घेतली ना तर त्याला कुठेही चांगली नोकरी मिळेल, फक्त ती शोधायला हवी त्याने। अगं मा, पण इथे आधीच लोकांना जॉबवरनं कमी करतायत, आता जॉबवरनं कमी करतायत तर नवीन लोकांना जॉबवर कसं घेतील? एक्झॅक्टली। मला ना बाबा असं वाटतंय की शंतनूने आता ही जॉबची टांगती तलवार डोक्यावर ठेवूच नाही, मला वाटतं त्यांनी बिझनेस करायला हवा। है ना? करेक्ट बोलतेस तू, दादाने ना बिझनेसच करायला हवा। हे बिझनेस मध्ये कसं आपण आपल्या मर्जीचे मालक असतो, म्हणजे कोणी जॉबवरून काढून टाकण्याची भीती पण नसते। रोहन तुला काय कळतं? बिझनेस मध्ये लॉसची टांगती तलवार कायम असते डोक्यावर, आणि जे स्थैर्य नोकरीमध्ये असतं ना ते व्यवसायामध्ये नसतं। उलट बिझनेस आपल्यावर अवलंबून असतो, आपण जर 100% मेहनत केली ना तर पगारापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रॉफिट मिळू शकतं आपल्याला, है ना? करेक्ट आहे। नफा बघून भोगलू नका, बिझनेस मध्ये लॉस होण्याची रिस्कही तेवढीच जास्त असते। पण आपण ज्याच्याकडे नोकरी करतो तो पण बिझनेस करतच असतो ना। हा, मग आपण पगार घेणारा होण्यापेक्षा पगार देणारा होणं हे जास्त बेटर नाही का? ही दिवा स्वप्न तूच बघ। दिवा स्वप्न म्हणजे? दिवा पेटवून बघितलेली स्वप्न। एक मिनिट, पण स्वप्न पाहताना तर आपले डोळे बंद असतात, मग दिवा विझवला काय आणि पेटवला काय फरक पडतो? हा आपला मुलगा, आणि हा त्याच्या वहिनीला प्रोत्साहन देतोय की दादांनी व्यवसायच करायला हवा म्हणून। काय एक एक नग आहेत आपल्या घरात, आणि सुनबाई समजा व्यवसायामध्ये आपण बुडलो तर? पण तुम्ही असा विचार करा ना की काहीतरी पॉझिटिव्ह होईल, म्हणजे निगेटिव्हच विचार का करायचा? बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल तर असा विचार करा, नुकसानाचं काय? शंतनू एक मिनिट, हे बघ मी ना काही अपॉर्च्युनिटी शोधून ठेवल्यात, तू ताबडतोब अप्लाय कर, तुला नक्की नोकरी मिळेल। आणि शंतनू तुझ्याकडे अनुभवांची शिदोरी आहे, त्यामुळे तुला कुठेही चांगली नोकरी मिळेल, फक्त तू इंटरव्ह्यू देता सपाटा लावा आता बस। नाही, मला असं वाटतंय की तू बिझनेस केला पाहिजेस। नाही, नोकरीच करावी त्याने। शंतनू बिझनेस, नोकरी एके नोकरी। अरे नाही, हे बघ एक्झॅक्टली हाच माझा मुद्दा आहे। नोकरीमध्ये एकनीच मल्टिप्लाय होणार आहे, वेरा जर तू बिझनेस केलास ना तर प्रॉफिट 2 टाइम्स, कधी 10 टाइम्सनी पण मल्टिप्लाय होईल। मग मल्टिप्लाय? हो। सुनबाई भागाकार झाला तर काय, जो मिळतोय तोही आनंद माझा होईल। एक मिनिट, मी काय म्हणतो, दादाला प्लीज जरा शांत राहा ना सगळे, मी ऑलरेडी खूप कन्फ्यूज आहे, भागाकार गुणाकार काहीच कळत नाही आम्हाला, प्लीज। शंतनू, मला ना जेन्युइनली असं वाटतं की तू बिझनेस करावास। कसा करणार आहे मी बिझनेस? काय कळतं काय मला बिझनेस मधलं, सांग ना। कळेल की हळूहळू। तू मला सांग, बाहेरच्या राज्यातनं जेव्हा आपल्या राज्यात लोक येतात आणि हिम्मत दाखवून बिझनेस सुरू करतात तेव्हा त्यांना काय माहिती असतं का आधीपासून? नाही ना?
पण ते मेहनत करतात आणि त्यांना मिळतं प्रॉफिट. आता साधी गोष्ट आहे, तू जेव्हा ऑफिसमधनं ब्रेक हवा म्हणून खाली टपरीवर चहा प्यायला जातोस तेव्हा तो जो चहावाला असतो त्याचं प्रॉफिट कदाचित तुझ्या पगारापेक्षा जास्त असेल आणि तू तुझा पगार त्याच्यावरच खर्च करत असतोस. ओके फाईन. मग काय वाटतं तुला, आपण कुठला बिझनेस करू शकतो? मला असं वाटतं की छोटी सुरुवात करायला पण हरकत नाही. म्हणजे अगदी चहाची गाडी, वडापाव, हळूहळू फूड कॉर्नर. म्हणजे मी इतकं शिक्षण घेऊन हे सगळं करायचं, चहाची टपरी वगैरे? सिरियसली? असं का बोलतोयस तू? अरे हल्ली कितीतरी लोक आपलं जे शिक्षण आहे ना ते सोडून वेगळा काहीतरी बिझनेस करतात, ब्रांच बदलतात. तुला नाही का मध्ये मी रील्स पाठवल्या होत्या, ते व्हिडिओज त्यामध्ये होते ना, थांब दाखवते. हे बघ, हा बघ, हा इंजिनियर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव विकतो, म्हणजे वडापाव विथ नूडल्स वगैरे. अरे हल्ली IIT IIM चे लोक सुद्धा स्टार्टअप सुरू करतात, छोटे छोटे बिझनेसेस सुरू करतात. आणि तुला एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे की इंडिया इज द यंगेस्ट कंट्री अँड वी हॅव द मोस्ट स्टार्टअप्स. तुला जर फायनान्शियल मॉडेलचं वगैरे टेन्शन येत असेल तर तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये, मी आहे ना. तू फक्त हिंमत दाखव, मी तुझ्या बरोबर आहे. करूयात आपण बिझनेस. काय आहे सगळं? सासूबाई, हे सगळे प्रकार ना शंतनूनी माझ्या मदतीने बनवलेत. आता तुम्ही हे सगळे टेस्ट करा आणि कुठला किती चांगला आहे सांगा, त्याप्रमाणे आपण मेनू ठरवू. त्याची काही गरज नाहीये. जॉब का बिझनेस यामध्ये आम्ही कायमच जॉबला सपोर्ट करणार. बाबा, तुम्ही तुमचा निर्णय नंतर कळवा, आधी हे टेस्ट करा ना. हा, चांगला झालाय चहा. ह्या चहाला तुम्ही चांगला म्हणताय? शी, फुकट मिळालाय म्हणून चांगलं म्हणताय तुम्ही. पण 10 रुपयाची नोट घेऊन कुणी हा चहा घेईल ना तर नावं ठेवेल, नावं. आल्याचा चहा करायचा म्हणजे नुसतं आलं कुटून घातलं म्हणजे झालं नाही काही, त्याला सुद्धा एक रेसिपी असते. आणि हा चहा घेतल्यावर गिराईकच जास्त तापेल चहापेक्षा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण चहाचा बिझनेस कॅन्सल करू. आई, तू वडापाव ट्राय कर ना प्लीज. अशक्य अशक्य आहे. अशक्य मस्त चांगला असं म्हणायचं का तुम्हाला? अजिबात नाही. असं शंतनू बनवूच शकणार नाही मी. नाही अगं आई, मीच बनवलंय. म्हणजे अंकू होती मदतीला, पण बनवला मीच आहे. वाटलंच मला. मंत्र्यांच्या घरच्या लहान बाला जरी सांगितलं ना पदार्थामध्ये मीठ घाल तरी त्याचं प्रमाण कधीही चुकणार नाही. खारट खारट झालेला आहे वडापाव. आणि असा वडापाव तुम्ही विकायला गेलात ना तर लोक तिखट शिव्या घालतील तुम्हाला. लक्षात येते का तुमच्या? सासूबाई, मला असं वाटतं तुम्ही उगाच चुका काढताय. म्हणजे मान्य आहे कधी कधी माझं लक्ष नसतं तेव्हा काहीतरी गडबड होते स्वयंपाकात, पण मी लक्ष देऊन नीट स्वयंपाक केला ना की मी पण जबरी स्वयंपाक करते. आई, वहिनी पण ना तुझ्या एवढीच सुगरण आहे. थँक्स. तू उगाच चुका काढतेस आता. मला असं वाटतं ना जज खूप बायस्ड आहे, आपण जज बदलला पाहिजे. हा, बदला बदला. हा बाबा, तुम्ही पाणीपुरी टेस्ट करून सांगा कशी झाली आहे. हो बाबा. या. पाणीपुरी चांगली झाली, पण पैसे देऊन विकत घ्यावी एवढी चांगली नाही. जॉब करायचा. बाबा, बिझनेस स्वप्नात सुखावतो पण वास्तवात चटके देतो. त्यामुळे नोकरीत शोध. कसला विचार करताय? शंतनूंनी खरंच सगळे पदार्थ चांगले बनवले होते ना? खरंय हो. कुठल्याच पदार्थाला नाव ठेवण्यासारखं नव्हतं. सगळे पदार्थ उत्तम केले होते त्याने. पण त्याला आता प्रोत्साहन न देता विरोध करणं हे जास्त महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि हिताचंही आहे. नाही, व्यवसाय करणं वाईट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण आपल्यासारख्यांना जमणार आहे का? कशाला उगीच विषयाची परीक्षा घ्यायची?
नाही नाही, आपल्यासारख्यांना तर बिझनेस करणं कधीच जमणार नाही. मग मंत्र्यांच्या 7 पिढ्यात प्रत्येक मंत्र्यांनी दुसऱ्या मंत्र्याला हेच शिकवलं की बिझनेस करू नये, आपलं घर सांभाळायचं असेल तर इमाने इतबारे नोकरी करावी. बरोबर. नाही, बिझनेस करायचं म्हणलं ना की कधी काही वेळ येऊ शकते माणसावर. ऐक सरिता, मी ना विरोधासाठी विरोध नाही करत आहे. तुला हरिकाकांची गोष्ट माहिती नाहीये. आपले हरिकाका? हो. त्यांचं काय झालं? मंत्र्यांच्या घरात हा एकमेव माणूस होता ज्यांनी एकदा सगळी प्रॉपर्टी विकून एक बिझनेस उभा केला. अहो, काय सांगता काय? हो, बिझनेस फेल गेला. मंत्र्यांच्या घराण्याला 18 विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागला होता. या सगळ्याला वैतागून एक दिवस हरिकाका गळफास लावून आत्महत्या करायचा, हो आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता त्यांनी. बापरे. नशिबाने माझ्या बाबांनी त्यांना वाचवलं, सावरलं. कसला विचार करतोस? कसला विचार करणार आहे बाबा? तू विचार करूच नको शंतनू. ताबडतोब जॉब शोधायला गे. पण मला असं वाटतंय की मी अंकिताने सांगितलेला मार्ग फॉलो करायला पाहिजे. तू आता जाऊन त्या काय ठेल्यांवर उभा राहणार आहेस का? तर काय प्रॉब्लेम आहे त्यात बाबा? हे सगळं असं कमीपणाचं का वाटतंय हो तुम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल, मी काय कुठली गाडी वगैरे टाकणार नाहीये. पण मी समजा टाकली तर काय वाईट काय आहे त्यात? माझ्याकडे थोडेफार पैसे सेव्ह आहेत. मी त्यातनं एखादं शॉप विकत घेईन, तिथे एखादं फास्ट फूड कॉर्नर टाकेन. बाबा, तुम्हाला वाटतंय ना तेवढा छोटा नाहीये हा बिझनेस. आज कितीतरी छोट्या छोट्या हॉटेलच्या मोठमोठ्या चेन झाल्यात. चहाचंच उदाहरण बघा ना, की मी सुद्धा एक फास्ट फूड चेन सुरू करू शकतो. मंत्री फूड कॉर्नर. मंत्री फूड कॉर्नर. शंतनू, आत्ता काही वर्षांपूर्वी एका सक्सेसफुल कॅफे ओनरनी आत्महत्या केली. वाचलेस तू बातमी? कोरोनाच्या काळात हे असे छोटे बिझनेस करणाऱ्यांचे सगळ्यात जास्त हाल झालेत. शंतनू, आपण सामान्य माणसं आहोत. आपण बिझनेस नाही करू शकत. आपल्याला जॉबच करावा लागतो, कारण आपल्यावर संसाराची जबाबदारी असते. हे सगळी नसती स्वप्न बघणं बंद कर. जॉब कर. बाबा प्लीज आता मला खूप इरिटेट होत आहे. बाबा, तुम्हाला हे माहिती आहे, मला लहानपणापासून बिझनेस करायची इच्छा होती, पण तुम्ही मला कधी मदतच केली नाही. आणि मदत म्हणजे काय, मला तुमच्याकडनं अशी पैशाची अपेक्षा नव्हती. मला फक्त तुमचा सपोर्ट हवा होता बाबा, जो तुम्ही कधीच केला नाही. खरं तर बाबा, तुम्ही तुमच्या वेळात एक कॉलेजमध्ये असताना जॉब करायचं सोडून एखादा छोटासा जरी बिझनेस सुरू केला असताना, तर तो आज इतका मोठा झाला असता की आपल्याला आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याकरता असं कुठल्या तरी कंपनीच्या मालकाची गुलामी करावी लागली नसती. म्हणजे आपलं घर सुरळीत चालावं की नाही चालावं याचा अधिकार तुम्ही बिझनेस करायची हिंमत दाखवली नाही ना, म्हणून आज कुठल्या तरी कंपनीच्या मालकाला मिळाली हे लक्षात ठेवा. मी बिझनेस करणार आहे, कारण माझ्यात तेवढी धमक याची तुमच्यात नव्हती. मंत्री, मला कळतंय तुम्ही खूप दुखावलं गेलात, पण नका ना मनाला लावून घेऊ. आजपर्यंत आपल्याला आपल्या लेकाने कधी उलट उत्तर केलंय का? नाही ना. मग आज आपण त्याला समजून घ्यायला हवं ना. अहो, त्याची नोकरी गेल्यामुळे तो सैरभैर झालाय. आपण काय करतोय, आपण काय बोलतोय त्याचं त्यालाच भान नाही राहतंय. सरिता, त्यांनी मला उलट उत्तर केलं याचा मला राग नाही आलेला. मला कळेल असं झालंय, आपलं चुकतंय का आपलं बरोबर आहे. तुला माहितीये, आपलं जेव्हा लग्न झालं ना त्याच्या आधी माझी अशी एक इच्छा होती की आपण पण बिझनेस करावा. तेव्हा माझ्या बाबांनी मला हरिकाकाचं उदाहरण दिलं आणि गप्प बसवलं. तेव्हा मी शंतनू होतो आणि माझे बाबा माधव होते. आज एक्झॅक्टली
तीच वेळ माझ्यावर आली. माझा मुलगा म्हणतोय बिझनेस करायचा, माझं धाडच होत नाहीये कारण माझ्यासमोर ते हरिकाकांचं उदाहरण आहे. पण दुसरीकडे असंही वाटतंय की आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं ना, की झाला बाबा बिझनेसमध्ये लॉस तर हो होऊ दे लॉस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी उभे. हे आपण त्याला सांगू का नाही शकत होता? मला ना तो उलट बोलला, मला ह्याचं नाही मला वाईट वाटत आहे. तो ना बोलता बोलता मला गुलाम म्हणा, म्हणजे हे सगळं जे काही केलंय ते नाही. शांत व्हा, शांत व्हा बघा. हे बघा, आपलं मूल चालताना धडपडेल, खर्चटेल त्याला, म्हणून आपण त्याला चालायलाच देत नाही का? नाही ना. ते पडलं तर आपण त्याला प्रेमाने जवळ घेतो, गोंजारतो. तसंच आहे ना हे. कुठेतरी ना मला सुनबाईचं पटतंय. हो, आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो ना तर त्याला बळ येईल. आपण त्याला सांगूया, जसे आजपर्यंत आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो ना तसं यापुढेही आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. तू घे भरारी. आपण जाऊन सांगूया त्यांना. हो ना, त्यांनाही बरं वाटेल. चला या. तू बाबांना बोललेलं मला अजिबात आवडलेलं नाही. प्लीज भुनभुन नको करूस, आत्ताच बाहेरून आलोय मी. प्लीज. कुठे गेला होतास रे? फ्रस्ट्रेशन आलं म्हणून बाहेर चक्कर मारायला? पण मला सांग, आई बाबांना फ्रस्ट्रेशन आलं की ते जातात का रे बाहेर चक्कर मारायला? नाही ना. ते आपल्या जवळ, त्यांच्या मुलांजवळ बसतात, कारण त्यांना काळजी असते आपली. मग ते आपला विरोध जरी करत असतील तरी तो काळजी पोटीच करतायत, हे लक्षात येऊ नये तुझ्या? जॉब करायचा आहे की बिझनेस करायचा आहे, ऍटलिस्ट हे डिसिजन तर मी घेऊ शकतो ना. त्यात का बळजबरी करतायत हे लोक? कारण त्यांना नुकसान होईल आपलं अशी काळजी वाटत असेल ना शंतनू. हं? ते जे काही बोलतायत हे काळजी पोटीच बोलतायत. आणि मला मान्य आहे, तू पण स्ट्रेस मध्ये आहेस, तुला असं वाटतंय आपला जॉब जाईल, तुला फ्रस्ट्रेशन आलंय. पण म्हणून बाबांना वाटेल तसं बोलायचं नाहीये. जॉब करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आपलं अख्खं आयुष्य कुठल्या तरी एका बिझनेसमॅनसाठी रोज 9 ते 7 अर्पण करणं ही सोपी गोष्ट नाहीये. बाबांच्या जॉबमुळेच, सासूबाईंच्या जॉबमुळेच तुझी प्रत्येक होळी कलरफुल आणि प्रत्येक दिवाळी झगमगाटात गेली आहे शंतनू. आणि बिझनेसमॅन काय एकटाच मोठा होत असतो का? हा, त्याच्या हाताखाली काम करणारा प्रत्येक माणूस हा तितकाच महत्वाचा असतो. तो बिझनेसमॅन जरी राणी माशीसारखा वाटत असला ना, तरी मध गोळा करून आणणारी प्रत्येक माशी ही तितकीच महत्वाची असते. हे बघ, माझी इच्छा आहे की तू बिझनेस करावास, पण म्हणून मेहनतीने जे जॉब करतात त्यांना कमी लेखणं हे अत्यंत चूक आहे. सॉरी बाबा. सॉरी. टेन्शन आलं होतं. अरे वा,
मी मला जमेल तितकी त्याला मदत करायला तयार आहे. तसंही मला घरात बसून कंटाळाच येतो. मी मस्तपैकी तिखट अशी पाणीपुरी ठेवेन तिकडे, चमचमीत वडा, हा जेवढे काही मला पदार्थ येतात ना चमचमीत तिखट ते सगळे आपण फूड कॉर्नर मध्ये ठेवूया. मी गेम खेळणं बंद करेन आणि मोबाईलवर मेसेज करेन बिझनेस वाढण्यासाठी. मी पण माझ्या मैत्रिणींना मेसेज फॉरवर्ड करेन. बाबा, आई, बाबा, काय झालं काय झालं? एक गुड न्यूज आहे. काय मी वाचलो. म्हणजे अरे म्हणजे माझा जॉब गेला नाहीये. बाबा मी वाचलो. ग्रेट ग्रेट. पण सगळेच वाचलो. शंतनू तुझा जॉब वाचलाय पण ज्यांची नोकरी गेली त्यांचं काय? त्यांची पण काळजी वाटते मला. पण अजूनही मी बिझनेस करायचा विचार डोक्यातनं काढला नाही. मला असं वाटतंय की आपण लवकरच एक फास्ट फूड कॉर्नर सुरू करू. अरे वा. आणि त्यांना पण आपल्या बरोबर इन्व्हॉल्व करू. करेक्ट आहे दादा, तो बिझनेस मी सांभाळेन. येस. पण जाऊया आधी काहीतरी एक गोडधोड आणूया. ते तुला जमतंय का बघूया, तर पुढे बिझनेस चल पण मी सांभाळणार हा business. लाखात एक आहे माझी सून.